चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेला गुन्हेगारी आलेख कमी व्हावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात 13 फेब्रुवारीला सायंकाळी 7:30 वाजता स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका सुरू केला। शहरातील अनेक ठिकाणी दारू दुकानासमोर विविध ठिकाणी मद्यपी दारू पितात, ज्यामुळे भांडणाचे प्रकार वाढतात। या भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात होते। त्या वादाने एक मोठा गुन्हा घडतो। दारू दुकानाबाहेर असलेल्या मद्यपींचा अनेक महिला व मुलींना नाहक त्रास होतो। यामुळे गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे आज स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे व पोलीस उपनिरीक्षक विनोद भुर्ले यांच्या नेतृत्वात शहरातील बंगाली कॅम्प, मूळ रोड, रयतवाडी गॉलरी, तुकुम भागात असणाऱ्या देशी दारू व वाईन शॉपीसमोर मद्यपींवर धडक कारवाई मोहीम राबवण्यात आली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुर्ले व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। बियर शॉपी, देशी दारूंची दुकानं, इवन वाईन शॉप याच्या बाहेर हे लोक पान ठेल्यावर किंवा छोटे छोटे दुकानं लावून, अंड्याची दुकानं लावून सर्रास दारूची तिथे दारू पिल्या जाते आणि इथे अशाने अरारक्कम आली आहे। आणि इथे याच्यामुळे नेहमी वारंवार भांडणांची तक्रारी येतात। त्यामुळे हे सगळे अशी दुकानं बंद करून वाईन शॉपच्या किंवा बियर शॉपीच्या बाहेर कोणी दारू पिणार नाही याची खबरदारी आम्ही घेतोय।